नमस्कार, मी रामेश्वरी आहे. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा एका हरहुन्नरी अभिनेत्रीला भेटायला आलो आहोत, जिने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात स्थान निर्माण केलं आहे. जिला आपण बिग बॉस मध्ये बडी दूर से आए हैं आणि आत्ताची मालिका आई कुठे काय करते यामधून पाहत आहोत. आपली लाडकी संजना म्हणजेच रुपाली भोसले. रुपाली, तुझं युवांगण मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला खूप इच्छा आहे की आमच्यासारखे युथला की काय नक्की रुपाली कशी आहे याबद्दल आम्ही थोडक्यात तुझ्याकडून माहिती जाणून घेणार आहे. रुपाली कशी आहे हे तुम्ही बिग बॉस मध्ये पाहिलंय आणि मी तशीच आहे पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा. लाईफ खूप पॉझिटिव्हली घेते. जे काही असेल, ज्या काही अडीअडचणी असतात, जे काही असतं आयुष्यात, कारण आयुष्य काही सरळ सोपं साधं नसतं. त्यामुळे ज्या काही अडचणी असतात त्यांना मी खूप एक ब्रॉड स्माइलने सामोरे जाते. आणि माझं नेहमीचं एक हॅशटॅग आहे जे माझ्या प्रत्येक सोशल मीडियाच्या स्टेटसला सुद्धा आहे की लाईफ इज ब्युटिफुल अँड आय मीन दॅट. त्यामुळे मी तशीच आहे, खूप पॉझिटिव्ह वेने लाईफकडे बघते आणि त्याच पद्धतीने जगते. त्यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंत मी जशी वागत आले किंवा वावरत आले माझ्या पर्सनल आयुष्यात त्याच पद्धतीने मी दिसते लोकांना. त्यामुळे लोकांचं भरभरून प्रेम मिळतं ऑफस्क्रीन सुद्धा. त्यांना मी त्यांच्यातली वाटते, एवढ्यासाठी वाटते कारण मी जशी आहे तशीच आहे. आय डोंट प्रिटेंड टू बी समवन. जी आहे तीच आहे. रुपालीचं बालपण कुठे गेलं? मुंबईतच, वरळीला माझा जन्म झाला. त्यानंतर माझ्या आईचं घर म्हणजे माझ्या मामाचं घर एल्फिस्टनला आहे. त्यामुळे परळ, वरळी, गिरगाव ह्या भागातच माझा जन्म झालाय आणि मी तिथेच मोठी झाली. शाळेत असताना तू कशी होती? अभ्यासू होती अगदी की खोडकर वगैरे? खूप टॉकेटिव्ह होती. म्हणजे माझ्या कॅलेंडरला एक रिमार्क असायचा कायम. फ्लाव्या मिस होती मला त्यावेळेला. त्या नेहमी एकच रिमार्क द्यायचे की खूप टॉकेटिव्ह आहे. बाकी अभ्यास वगैरे ऑफकोर्स तेवढी होते की मी एक्झाम असेल किंवा काय असेल तर 4 वाजता उठून अभ्यास करणं वगैरे ते होतं. कारण खूप शिकायची इच्छा होती. त्यामुळे डेफिनेटली कुठलीच गोष्ट टेकन फॉर ग्रँटेड घेतली नाही आणि त्याच पद्धतीने मी नेहमी काम करत गेले आणि प्लस स्टडीजच्या बाबतीत सुद्धा. सो अभ्यास खूप होते. हो, खोडकर एवढी नव्हते, मी तेवढी मस्तीखोर वगैरे नाहीये. पण हो, खूप बोलायला खूप आवडतं. ते सगळ्यांना माहितीये, बिग बॉसमुळे पण माहितीये. त्यामुळे बोलकी होते आणि तेवढंच एक रिमार्क असायचं, बाकी असं कधीच नाही. अभिनयाची आवड तुला कधी निर्माण झाली किंवा किती वर्षाची होतीस तेव्हा तू? नाही, लहानपणापासून अभिनयाची आवड वगैरे असं नाही. बट मला स्पोर्ट्स मध्ये कधीच इंटरेस्ट नसायचा. म्हणजे जे काही अॅन्युअल फंक्शन्स असायचे किंवा आमच्या चेअरमॅनचा बर्थडे असायचा, सो 5 दिवस आम्ही तो सेलिब्रेट करायचो. पण तसं असताना, ते सेलिब्रेशन करत असताना मी कधी स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला नाही. मला असं अरे मी पडेन, लागेल, खर्चटेल, रक्त वगैरे येईल असं, अशी कायम एक आय डोंट नो वाय, पण मला नेहमी ते असायचं डोक्यात. पण डान्स मध्ये मला न विचारता टीचर्स नाव लिहायच्या डान्समध्ये. मला कायम असं छान छान नटायला, छान छान असं काहीतरी वेगळं डान्स फॉर्म करायला किंवा अशा पद्धतीची नेहमीच आवड राहिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी ते होतं आतमध्ये, काहीतरी तो एक अभिनय कुठेतरी होता. त्यामुळे तेव्हापासून ते डोक्यात फिरत होतं म्हणा. पण असं कधीच नव्हतं की अरे आपण हेच करायचंय. एक लहानपणी असं असतं ना की तू काय बनणार, ऍक्ट्रेस बनणार, असं कधीच नव्हतं. पण माझा मामा या क्षेत्रात आहे, दीपक शिर्के. त्यामुळे मला वाटतं, आणि माझ्या आजोबांनी त्यांच्या तरुणपणात त्यांनी खूप नाटकातनं वगैरे कामं केली. त्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी एक रक्त कुठेतरी आहे ते अभिनयाचं. बाकी लहानपणापासून नाही. मी जॉब केला, त्याच्यानंतर जॉब करत असताना एकांकिकेत भाग घेतला, एकांकिका स्पर्धा वगैरे केल्या. त्यानंतर जेव्हा असं वाटलं, रिअलाइज झालं की आपण आपल्याला हे खूप जास्त आवडतंय आणि खूप आपण चिकाटीने हे करतोय. पण दोन्ही दगडांवर पाय ठेवून नाही चालायचं की जॉब आणि हे या सगळ्या गोष्टी. कारण तेव्हा मी कॉल सेंटरला काम करत होते. सो कॉल सेंटरला काम करून, नाईट शिफ्ट करून नाटकं करणं वगैरे हे तेवढे पेशन्स किंवा तेवढी एनर्जी उरायची नाही. सो मग देन आय डिसाइडेड टू शिफ्ट हिअर, म्हणजे कम्प्लिटली, जेणेकरून मी ह्याच्यावर जास्त फोकस करू शकेन आणि 100 मी 1000% देऊ शकेन. सो त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला. आय थिंक 2000 मध्ये सुरू झाला हा प्रवास. सो आज तागात सुरू आहे. तुझं रंगभूमीवरील पहिलं काम कोणतं? जागो मोहन प्यारे. आजची माझं पहिलं व्यावसायिक नाटक जे प्रियदर्शन जाधवने डिरेक्ट केलं होतं. सो ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. जर तू अभिनेत्री नसतीस तर कोणत्या क्षेत्रात तुला काम करायला जास्त आवडलं?
मला असं वाटतं की बिग बॉसमुळे सगळ्यांना कळलंय की मला किचन खूप जास्त आवडतं. सो मला असं वाटतं की जर मी तसं म्हणजे अभिनेत्री नसते तर दुसरा विचार असा पटकन येणार नाही आता. पण जर समजा तसं नसतं झालं तर मला असं वाटतं की मी कुकिंगकडे वळले असते. कारण मला त्यातही खूप असं क्रिएटिव्ह आणि खूप जास्त असं वेगवेगळ्या रेसिपीज एक्सप्लोअर करायला आवडतं. सो मला वाटतं मी त्या क्षेत्रात गेले असते. तुझी स्पेशल जी मालिका तुझ्यासाठीच अगदी स्पेशल आहे, बडी दूर से आहे, ती मालिका तुझ्यापर्यंत कशी आली? ती मालिका खूप काय म्हणतात त्याला सरप्राइझिंगली आली ती माझ्याकडे. म्हणजे मी त्यावेळेला इंडियात नव्हते, मी युकेला होते आणि डेफिनेटली माझा नंबर जो माझा होता तो नव्हता आणि ते सर्च करत होते आणि मी आले इंडियामध्ये आणि मी शेजारी करत होते. त्याच वेळेला मी एकापेक्षा एक करत होते आणि मग दुर्वा नावाची मालिका करत होते, नाटक करत होते. असं राऊंड दी क्लॉक काम सुरू होतं आणि त्यांना दिसलं की अरे मी दिसते म्हटल्यानंतर मी आहे इथे. सो त्यांनी नंबर फाइंड आउट केला आणि ऑडिशनसाठी बोलवलं. ऑडिशन दिल्यानंतर 11 जानेला वगैरे मी ऑडिशन दिलं होतं माझ्या भावाच्या बर्थडेच्या दिवशी आणि त्याच्यानंतर फेब मार्च काहीच त्यांचा फोन आला नाही. सो मला वाटतं की एप्रिलमध्ये मला फोन आला की तू शॉर्टलिस्टेड आहेस आणि येऊन एकदा बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कर. तसा तो प्रवास सुरू झाला आणि ती प्रोसेस सुरू झाली. पण असं नाही की डिरेक्टली असं काही मिळालंय. ऑडिशन झाले, लुक टेस्ट झालं, मग ते चॅनल कडून पुन्हा त्या लुक मधनं ऑडिशन झालं. सो ही सगळी प्रोसेस करून ती मालिका आली होती. बिग बॉस नंतर एक वेगळीच भूमिका तुला मिळाली किंवा एक वेगळी प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर कशी प्रतिक्रिया आली लोकांची? लोकांची खूप छान प्रतिक्रिया आहे. म्हणजे आत्ताच एक फॅमिली येऊन भेटून गेली तर त्यांची अशी प्रतिक्रिया होती की पॉझिटिव्ह विलन आहे. म्हणजे निगेटिव्ह शेड्स करणाऱ्या लोकांना खूप जास्त काय म्हणतात त्याला प्रेम मिळत नाही असं एक आपल्याला समज आहे. पण मी फॉर्च्युनेट आहे, आय एम ब्लेस्ड की लोकांना तितकीच आवडतीये आणि लोक तितकंच प्रेम करतायत. सो खूप छान वाटतंय की आपण जे काम करतोय, ज्या पद्धतीचा विश्वास ज्यांनी आपल्याला कास्ट करताना दाखवला होता नमिता वर्तकने, सो तिचा जो विश्वास होता त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिला नाही आणि लोकांपर्यंत तिला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीची संजना पोहोचवू शकले आणि त्यामुळे ती प्रतिक्रिया मिळते. त्यामुळे खूप मजा येते करताना काम. संजना आणि रुपाली यामध्ये किती साम्य आहे? जशी संजना खूप हेडस्ट्रॉंग आहे, संजना खूप इंडिपेंडेंट आहे. जे मनात येतं किंवा जे तिच्या डोक्यात असतं ते ती बोलते आणि काय म्हणतात त्याला तिला माहितीये, तिचे एम्स माहितीये, तिला तिचे गोल्स माहितीये, तिला काय अचीव्ह करायचं हे तिला माहितीये. त्यामुळे त्या पद्धतीचा तिचा प्रवास आहे. संजना आणि रुपालीमध्ये हे नक्कीच साम्य आहे. संजना खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, रुपाली तितकी प्रॅक्टिकल नाहीये. ती इमोशनल आहे. म्हणजे ऍटलीस्ट स्वतःच्या लोकांबद्दल तरी ती इथनं विचार करत नाही, इथनं विचार करते. त्यामुळे संजना खूप प्रॅक्टिकल आहे. आता जे तिचं ग्राफचा जो चालला आहे त्याच्यामध्ये दिसतोय की ती प्रचंड प्रॅक्टिकल आहे. पण आधीही ती होती इमोशनल अशी नाहीये, पण ती प्रॅक्टिकल आहे. तिचं असं म्हणणं आहे की मी हे इतकं इन्व्हेस्ट केलंय, नाव दिस इज माय टर्न, यू गिव्ह इट बॅक, असं तिचं म्हणणं आहे. रुपालीचं असं नसतं. रुपाली खूप इमोशनली सगळ्या बाजूने विचार करणारी मुलगी आहे. त्यामुळे ती तितकी प्रॅक्टिकल नाही. ही एकच गोष्ट जी आहे ती जरा डिफर करते. बाकी जशी संजना आहे, जशी ती दाखवली गेली आहे सिरियल मध्ये, तशीच रुपाली सुद्धा पर्सनल लाईफ मध्ये आहे. एक वेगळा प्रश्न, तुझा बर्थडे येतोय आता, तर लहानपणीचं वाढदिवसाचे काही खास आठवणी किंवा एक स्पेशल एखादं कोणी गिफ्ट दिलेलं असं काही किस्सा? लहानपणीची आठवण, गिफ्ट तर ऑफकोर्स आई बाबा दरवर्षी करतात असते. लहानपणीचा किस्सा म्हणजे माझ्या भावाचा बर्थडे असतो 11 जानेवारीला आणि माझा असतो 29 डिसेंबरला. सो आई बाबा लहानपणी काय करायचं, एकच केक आणायचे जो मला अजिबात आवडायचा नाही. की माझं असं नेहमी असायचं की मी वेगळ्या तारखेला जन्माला आले, तो वेगळ्या तारखेला जन्माला आलाय, मग तुम्ही एकच केक कसा काय आणू शकता. सो त्यावरनं लहानपणी खटके उडायचे. तसे फोटोज सुद्धा आहेत त्याचे की त्याचा केक आहे आणि मी भलतीकडेच बघते आणि तो केक कापतोय वगैरे असे झाले. त्याच्यानंतर आजतागत मी एकच केक कापलाय असं झालं नाहीये. माझे जे खूप
छान प्रिय माझे एक्सटेंडेड फॅमिली म्हणू शकतो आपण, जे फॅन्स आहेत ते 1 डिसेंबरपासून घरी केक पाठवतात आणि तो मी 1 तारखेपासून सेलिब्रेट करत असते माझा बर्थडे. सो तसं झालं नाही. त्यानंतर गिफ्ट म्हणशील तर मला खूप पर्टिक्युलर गोष्टी आवडतात खाण्यामधल्या. मला मोतीचूरचा लाडू आवडतो, जो तुपात बनलेला असतो. दुधी हलवा आवडतो. सो बाबांचं एक नेहमी दरवर्षीचं एक म्हणतात ना, एक असतं हे की मोतीचूरचा लाडू आणि दुधी हलवा आई बनवते घरी. आणि मला बलून्स खूप आवडतात, त्यामुळे बलून्स असतात आणि तो मोतीचूरचा लाडू तर डेफिनेटली असतोच असतो. सो एक स्वीट सरप्राईज असतं. बाकी मला आई वडील काही गिफ्ट देतील किंवा भाऊ काही गिफ्ट देईल असं नसतं. त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची साथ आहे. म्हणूनच मी आज मला असं वाटतं की मी कितीही वाजले तरी मी काम करू शकते, बिनधास्त राहू शकते. त्यामुळे आय डोंट एक्सपेक्ट की त्यांनी मला काही असं मटेरियलिस्टिक गोष्ट गिफ्ट द्यावी. त्यांनी छान राहावं, आयुष्यात हेल्दी राहावं. दॅट इज द बिगेस्ट गिफ्ट आय थिंक. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या युथला तू असं काय सजेशन देऊ शकतेस की सध्या कसं होतं की जरा थोडं फेल्युअर आलं की लगेच डिप्रेशन मध्ये जाणं किंवा असं काहीतरी मुलं पाऊल उचलतात, तर यासाठी तू काय सांगशील? सक्सेस मंत्र काय सांगशील? सक्सेस मंत्र म्हणजे मला असं वाटतं की बिलीव्ह इन युअर सेल्फ. हार्डवर्क शिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण हार्डवर्क तेव्हा कराल तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल. स्वतःवरचा विश्वास गेला तर तुम्ही तो हार्डवर्क करण्यासाठी तुमच्यामध्ये ती ताकदच राहणार नाही. दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यापेक्षा तुम्ही स्वतःलाच प्रूव्ह करा आणि स्वतःचीच कॉम्पिटिशन असावी दुसऱ्याशी करण्यापेक्षा. आणि मला असं वाटतं की स्वतःला जर तुम्ही असं म्हटलं ना की हा एक फेज आहे, हा जाईल, सूर्यास्तानंतर डेफिनेटली दुसरा दिवस एक सकाळ, एक नवीन सुरुवात असते. सो तो जर आपण विचार केला तर मला वाटतं की आपण थांबणार नाही. आणि मला असं वाटतं की थांबूच नाही आयुष्यात. लाईफ इज रिअली ब्युटिफुल अँड लिव्ह द लाईफ वे यू वॉन्टेड. म्हणजे मला असं वाटतं की जे तुमच्या मनाला बरं वाटतंय, जे तुमच्या डोक्याला विचार पडतात ते करा. कारण मला आवडेल सांगायला की बडी दूर से आहे नंतर, म्हणजे बडी दूर से आहे वॉज अ हिट सिरियल. 3-3.5 वर्ष मी काम केलं त्या सिरियलला, लीड करत होते हिंदी चॅनल, फेस ऑफ द चॅनल अँड एव्हरीथिंग. पण बडी दूर से आहे संपल्यानंतर ऑलमोस्ट 5 वर्ष मी घरी होते. 5 वर्ष माझ्याकडे काम नव्हतं. पण ते 5 वर्ष मी असा विचार नाही केला की अरे आता संपलं आपलं करिअर, आता काय आपल्याला काम मिळणार नाही किंवा काय. त्यानंतर बिग बॉस हॅपन. पण त्या 5 वर्षात तो 5 वर्षाचा गॅप मी असा वेस्ट करण्यापेक्षा मी अशा पद्धतीने सार्थकी लावला की आय फोकस्ड ऑन माय सेल्फ, माय वेलबिंग. मी कशी 5 वर्षानंतर कशी दिसेन, कशी असेल, काय ग्रूम करू शकते मी अजून स्वतःमध्ये, या सगळ्या गोष्टींवर फोकस केला. मग हेल्थ वाईज असो, मग जिम असो, मग अजून बाकी पॉझिटिव्ह गोष्टी असो, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि कारण माझा एक पक्का विचार होता की जर मला 10 वर्षानंतर जर तू भेटलीस तर 10 वर्षानंतर सुद्धा तुला असंच वाटलं पाहिजे की अरे मी हिला तेव्हा जे बघितलं होतं ती तशीच होती, ती आत्ता आहे. म्हणजे असा वास्ट डिफरन्स दिसू नये. डिप्रेशनमुळे काय होणार होतं? डिप्रेशनमुळे मला काम मिळणार होतं का? तर नाही. डिप्रेशनमुळे मी माझं दिसणं गमावून बसले असते. डिप्रेशनमुळे मी माझ्यामधला आत्मविश्वास गमावून बसले असते. डिप्रेशनमुळे मी वेगळीच दिसायला लागले असते. पण तसं न करता मी अजून कशी स्वतःला व्यवस्थितपणे प्रेझेंट करू शकेन आफ्टर 5 years असो, त्याच्याकडे जास्त प्रयत्न केला. आणि आय केप्ट ऑन सेइंग टू माय सेल्फ की हा एक फेज आहे, हे जाणार आहे. म्हणजे हे हर्डल्स आपण पार करून इथपर्यंत पोहोचलोय बरेच आयुष्यातले. दिस इज जस्ट अ नॉर्मल थिंग. हे जाणार आहे आणि लेट्स वेलकम एव्हरी डे विथ अ स्माइल. आणि हिअर आय एम. तुम्ही बघताय की लॉकडाऊन मध्ये लोक जेव्हा विचार करत होते की काय होणार पुढचं, कसं असणार आहे, काय होणार आहे, काय सिक्युरिटी असणार आहे कामाच्या बाबतीत, पैशांच्या बाबतीत, लॉकडाऊन मध्ये मी ही सिरियल घेतली आणि शूट करायला सुरुवात केली. सो लॉकडाऊन सुद्धा लोकांनी की अरे खातायत आणि जाड लठ्ठ होत आहेत वगैरे, तशा पद्धतीचा लोकांचा प्रयत्न होता. पण मला हे माहित होतं की हे लॉकडाऊन काही कायमस्वरूपी राहणार नाहीये. काम सुरू होणार आहे. पण काम कधी सुरू होईल आणि आपल्याला कधी ऑन टूर राहावं लागेल आणि कधी आपल्याला बोलवतील, त्यासाठीचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. लोक काहीही म्हणू, लोगों का काम है कहना. त्यामुळे लोकांना काहीही म्हणू दे. तुम्ही माहिती असता, तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती असतं, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे
You don't have to worry about what people are saying. You just believe in yourself and work hard. That's it. थँक्यू रुपाली, तू आम्हाला वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल मधून Thank एवढे you. वेळ दिलास. Thank you. युवांगणच्या टीम कडून खूप खूप थँक्यू सो मच. अँड तुम्हा सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर. 2021 मध्ये खूप काम करूया, हेल्दी राहूया आणि जे काही बॅकलॉग आहेत ते भरून काढूया. सो छान राहा, मस्त राहा आणि हॅव अ ब्लास्ट.